हॅलो, लक्षात घ्या, तुम्ही अजूनही प्रोडक्ट टॅग करत नाहीयेत म्हणजेच यूट्यूबच्या ह्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही कमाईची संधी गमवत आहात। तुम्ही व्हिडिओ बनवता आणि व्हिडिओ बनवून जस्ट असाच अपलोड करून देता, त्यात प्रोडक्ट टॅग करत नाहीये म्हणजेच कुठेतरी तुम्ही अर्निंग पासून मागे राहिलेला आहात। तर तुम्हाला हे प्रोडक्ट टॅग करता येत नाहीये का? तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? आणि जर तुम्हाला हे प्रोडक्ट टॅग करता येत नसेल तर मी आहे ना, वाट कसली पाहताय? आज हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि यात शिकून घ्या कशा प्रकारे हा प्रोडक्ट टॅग करायचा आहे। नमस्कार, मी रीना ठोंबरे आणि तुम्ही पाहत आहात वाईट टेक रीना, आपल्या सगळ्यांच्या हक्काचं मराठीतलं हे असं एकमेव चॅनल जिथे युट्यूब रिलेटेड सगळी माहिती अगदी मराठीतून आणि कॉन्टेंट एकदम क्वालिटी कॉन्टेंट दिला जातो। तर सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनलाही क्लिक करा। प्रोडक्ट टॅग करण्याचा जो हा ऑप्शन युट्यूबने आपल्याला दिलेला आहे तो आहे शॉपिंग एफिलिएट प्रोग्रामच्या अंडर। आता हा शॉपिंग एफिलिएट प्रोग्राम अगोदरही होता, पण हे फीचर जे होतं ते फक्त 10,000 सबस्क्रायबर बेस जे क्रिएटर आहेत ज्यांचे 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि त्यांचा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण झालेला आहे, फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी अवेलेबल होता। पण युट्यूबने आता नवीन क्रिएटरसाठी पण ही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि खरंच खूप पॉवरफुल फीचर आहे हे। ह्याची पॉवर तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही ते वापराल आणि त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेट व्हायला सुरुवात होईल, तेव्हा तुम्हाला त्याची खरी पॉवर कळेल आणि मग तुम्हाला पश्चाताप नको व्हायला की हे आम्हाला अगोदर का नाही समजलं। आत्ताच पूर्ण गोष्टी जाणून घ्या, हे प्रोडक्ट कशा प्रकारे टॅग करायचं। आता याच्यामध्येही बारीक बारीक गोष्टी आहेत। 10,000चा क्रायटेरिया ऍडव्हर्टायझरने का सेट केला होता, म्हणजे युट्यूबने हा क्रायटेरिया सेट केलेला म्हणजेच ऍडव्हर्टायझरची जी रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे युट्यूबच्या टर्म्स आणि कंडिशन्स बनत असतात। आता ऍडव्हर्टायझरनी हे आपल्यासारख्या नवीन क्रिएटरला का दिलेलं आहे, त्याच्या पाठीमागे बोलण्यासारख्या भरपूर क्वालिटी गोष्टी आहेत। ह्या गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगेल। तुर्तास हा जो व्हिडिओ आहे तो आहे फक्त प्रोडक्ट टॅगिंगवर। तर हा प्रोडक्ट कसा टॅग करायचा ते मी तुम्हाला आता दाखवते। प्रोडक्ट टॅग करण्यासाठी मी ऑलरेडी जो एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी प्रोडक्ट टॅग केलेला होता त्या व्हिडिओवर तुम्हाला घेऊन जाते। या ठिकाणी या व्हिडिओमध्ये एक प्रोडक्ट मी टॅग केलेला आहे। आता खूप लोकांना टॅग हा ऑप्शन कुठे आहे हा प्रश्न आहे, म्हणून इथे आपण जेव्हा व्हिडिओ ओपन करतो किंवा तुम्ही जो अपलोड कराल व्हिडिओ, आता मी अपलोड केलेला आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे इथे मला एडिटचा ऑप्शन येतो, तिथे मी तुम्हाला क्लिक करून दाखवते। ठीक आहे, आता इथे एडिटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो व्हिडिओ अपलोड करता त्याच्या खाली अशी काही सेटिंग्स असतात। त्या सेटिंग्समध्ये विजिबिलिटी, ऑडियन्स, डिस्क्रिप्शन, लोकेशन, प्लेलिस्ट ह्या 5 ऑप्शनच्या खाली जो ऑप्शन आहे तो आहे मॉनिटायझेशनचा। ओके, आता मॉनिटायझेशनच्या ऑप्शनमध्ये तुम्ही बघू शकता इथे प्रोडक्टचा ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं आहे आपल्याला। इथे क्लिक केल्यानंतर हे पहा, मी इथे प्रोडक्ट टॅग केलेले आहेत। याच ठिकाणी दुसरा जो ऑप्शन आहे तो प्रोडक्टचा आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला प्रोडक्ट टॅग करायचं आहे। इथे क्लिक केल्याबरोबर इथे काही सर्च प्रोडक्टचा बॉक्स ओपन होतो। इथे तुम्हाला कोणता प्रोडक्ट टॅग करायचा आहे तो करा। मी इथे ट्रायपॉड घेते। ट्रायपॉड घेतल्यानंतर मी सर्च करणार आणि सर्च केल्यानंतर इथे सगळे ट्रायपॉड येतात। आता तुम्हाला ना तुमच्या व्हिडिओशी रिलेटेड म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट कसा सिलेक्ट करायचा आहे तेही मी तुम्हाला सांगते, पण सध्यात आपल्याला काय बघायचं आहे फक्त की हा प्रोडक्ट टॅगचा ऑप्शन कुठे असतो, तो अपलोड कसा करायचा। तर या ठिकाणी ट्रायपॉड सिलेक्ट केलं मी आणि सर्च केलं, सगळे ट्रायपॉडचे ऑप्शन आले। याच्या समोर बघा हा प्लसचा आयकन आहे, या प्लसच्या आयकनवर क्लिक करायचं आणि इथे खाली डन करायचं। डन केल्यानंतर तो प्रोडक्ट तुमच्या लिस्टमध्ये ॲड होतो। आता हा प्रोडक्ट बघायचं कसा, हा ॲड झालेला प्रोडक्ट आपल्या व्हिडिओमध्ये कसं दिसतो ते कसं बघायचं, आपल्याला यायचं आहे युट्यूबवर आल्यानंतर तो व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपण तो प्रोडक्ट टॅग केला तिथे यायचा आहे। आता इथे 2 प्रकारे प्रोडक्ट दिसतात। एक तर आपल्या व्हिडिओमध्ये ह्या कॉर्नरला हे एक प्रोडक्ट दिसतो, एका प्रोडक्टवर क्लिक केल्यानंतर त्याच्या आतमध्ये सगळी लिस्ट असते आणि सगळे जर प्रोडक्ट तुम्हाला बघायचे असतील तर इथे मोरवर क्लिक करा। डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी खाली तुम्हाला सगळे टॅग केलेले प्रोडक्ट मिळून जातील। तर अशा पद्धतीने प्रोडक्ट आपल्याला टॅग करायचं आहे। आता खूप लोकांना प्रश्न पडतो कोणते प्रोडक्ट टॅग करायचे आहेत, तर त्याच्यावर सविस्तर बोलावं लागेल आणि म्हणूनच पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की कोणता प्रोडक्ट सिलेक्ट करायचा तुमच्या व्हिडिओसाठी टॅग करण्यासाठी। आता भरपूर वेळा काय होतं, तुम्ही चुकीचे प्रोडक्ट सिलेक्ट केले तर यूट्यूब त्यांना रिमूव्ह करतं, म्हणून मी अगोदरच सांगितलेलं अशी एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन व्हिडिओमध्ये, तर ती केली तर तुमचं अर्निंग शून्य होईल। मग काय, तर असे कोणते प्रोडक्ट तुम्ही टॅग केले तर तुमचे अर्निंग शून्य होणार आहे ते समजून घेण्यासाठी तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की पहा। हा व्हिडिओ होता प्रोडक्ट कसा टॅग करायचा त्याच्याशी रिलेटेड आणि
खूप लोकांना टॅग हा ऑप्शन कुठे असतो हेच समजत नाही. तर तुम्हाला तर समजत असेल की हा ऑप्शन आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो त्याच वेळी तिथेच मॉनिटायझेशनचा जो टॅब असतो त्याच्या आतमध्ये असतो आणि खूप लोकांना हा ऑप्शन मिळत नाही. त्याच्यामुळे ते म्हणतात की आमचं प्रोडक्ट टॅग होत नाही. तर तुमचं मॉनिटायझेशन ऑन नाही आहे आणि म्हणून तुम्हाला हा ऑप्शन मिळत नाही आहे. प्लीज नीट चेकआउट करा, बघा तुमचं प्रोफाईल मॉनिटाईज आहे की नाही. जर मॉनिटाईज झालेलं अजून नसेल, हाफ मॉनिटाईज झालेलं नसेल, तर तुम्हाला हा ऑप्शन नाही मिळणार आहे. ओके. आणि ज्यांचं मॉनिटायझेशन झालेलं देखील आहे त्यांनी शॉपिंग ॲफिलिएटचा प्रोग्राम ऑन केला नसेल अर्नच्या सेक्शनवर जाऊन, तर तो अर्नच्या सेक्शनवर जाऊन तुम्हाला ऑन करावा लागेल. कसं करायचं ते स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगेन. तुमच्याबरोबर जर असं होत असेल तर क्वेरी तुम्ही खाली कमेंट करा मला, मी त्याच्या खाली तुम्हाला उत्तर देईनच. आय होप तुम्हाला आता कळलं असेल की प्रोडक्ट लॉंग व्हिडिओमध्ये आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये कशा प्रकारे टॅग करायचं असतं आणि त्याचप्रमाणे कोणत्या त्या चुका आहेत ज्या आपल्याला करायच्या नाहीयेत, अदरवाईज आपली अर्निंग इथे शून्य होते. त्या चुका थोड्या लक्षात ठेवा आणि आजपासूनच प्रोडक्ट टॅग करायला सुरुवात करा. आणखीन एक पॉईंट तुम्हाला सांगायचं आहे, ज्या लोकांनी कमिशन अर्न करायला सुरुवात केलेली आहे ना त्यांनी ही स्टेप कितीतरी दिवसांच्या अगोदर घेतलेली आहे. तुम्ही जर ही स्टेप आज घेत आहात तर रिझल्टची अपेक्षा आजच करायची नाहीये. कितीतरी माइलस्टोन तुम्हाला अचीव करायचे आहेत आणि क्विक रिझल्ट देणारे प्रश्न विचारत जाऊ नका. ते क्विक रिझल्ट देणारे जे गोष्टी असतात त्या शॉर्ट टर्म साठी असतात आणि आपल्याला जर लॉंग टर्म ग्रोथ हवा असेल ना तर पॉलिसी वाईज युट्यूबने सांगितलेल्या पद्धतीनेच आपल्याला पुढे जायचं आहे. तर आय होप मला काय सांगायचं हे तुम्हाला कळलं असेल आणि व्हिडिओ देखील आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्या, एक हाईप द्या. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा कंटेंट बरोबर. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.